नमस्कार मित्रांनो, मी आहे कमलेश रोडे, राहणार राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. माझी ओळख सांगायची झाल्यास मी आहे सामाजिक कार्यकर्ता, लेखक, गीतकार, तसेच मी एक सिंगर आहे. आजच्या व्हिडिओचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात भीमा नदी आणि दुसऱ्या भागात दोंदे परिसर आपण व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. जास्त वेळ न वाया घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओमध्ये जे नदीचे पात्र आणि बंधारा दिसत आहे ते आखरवाडी गावचा बंधारा आहे. आपल्याला जो सिमेंटचा बांध दिसत आहे त्याखाली मोठा पाईप आहे. तो पाईप म्हणजे चासकामांच्या उजव्या कालव्यातून जे पाणी उचलले जाते ते डाव्या कालव्यात इथूनच टाकले जाते. आखरवाडीचा बंधारा हा वाडा रोडच्या वरच्या साईडने आपल्याला दिसून येतो. जेव्हा पावसाळ्यात पूर येतो तेव्हा हे पाणी खूप पाण्यासारखं असतं. चासकामान धरणापासून तर राजगुरुनगरपर्यंत नदी वेगवेगळ्या ठिकाणी खूप वेगळी दिसते. काही ठिकाणी नदीचे पात्र लहान आहे, काही ठिकाणी खूप मैदान आहे, काही ठिकाणी वाळू आणि काही ठिकाणी रांजण खळगेसुद्धा आपल्याला दिसून येते. या ठिकाणी नदीचे पात्र खोल नाही, त्यामुळे पावसाळ्यात ज्यावेळी पूर येतो त्यावेळी इथे पाण्याचे प्रेशर आणि वेग खूप जास्त असतो. भीमा नदी ही खूप मोठी आणि विशाल नदी आहे. या नदीत पाण्याचा साठासुद्धा खूप भरपूर असतो. भीमा नदीचा उगम हा भीमाशंकरच्या सह्याद्रीच्या रांगामधून होतो. महाराष्ट्रातील जवळपास जास्तीत जास्त नद्यांचा उगम हा सह्याद्रीच्या रांगातूनच होतो. घोड नदी, भीमा, भामा, इंद्रायणी ह्या ज्या नद्या आहेत ह्या नद्यांचा उगम जवळपास एकाच ठिकाणावरून होतो. ह्या सर्व नद्या भीमाशंकरच्या रांगाजवळूनच उगम पावतात. भीमा नदी येथे खूप खोल नाही, येथे फक्त गुडघाभरच पाणी आहे आणि भीमा नदीपाशी घोणस, मण्यार, नाग, धामण अशा प्रकारचे सर्प आपल्याला आढळून येतात. बऱ्याच ठिकाणी धामण सापाची कातसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. शेताच्या ठिकाणी अथवा नदीच्या ठिकाणी धामण जातीचा साप आढळणे खूप सामान्य गोष्ट आहे. धामण सापाला नदी शेजारी राहायला खूप आवडतं. भीमा नदी शेतकऱ्यांसाठी, नदीकाठच्या गावांसाठी खूप फायदेशीर आहे. नदीचे ह्या लोकांवर खूप उपकार आहेत, कारण नदीचे पाणी मोटरद्वारे उचलून ते शेताला देतात. त्यातून त्यांचा प्रपंच चालतो. एक प्रकारे नदी म्हणजे लक्ष्मीच आहे. आपण फिरत फिरत पाडळी पांगरी ह्या गावच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. ह्या ठिकाणी नदीला खूप मोठा खडक लाभलेला आहे. ह्या ठिकाणी आपण बसू शकतो, पार्टी करू शकतो, गाणी म्हणू शकतो, आराम करू शकतो. कुठे लांब जाण्यापेक्षा आपल्या राजगुरुनगरपासून अवघ्या 6 ते 7 किलोमीटर अंतरावर अशी ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र राज्यातील महावितरण विभागाने सौर ऊर्जेचे जे काम हाती घेतले आहे ते कडूस ते राजगुरुनगर इथपर्यंत आहे आणि हे काम कुठून कुठून जात आहे हे मी पहिल्यांदाच यूट्यूबद्वारे दाखवत आहे. पांगरी गावचा जो चढ आहे तेथून लाईटीचे पोल इथपर्यंत आणलेले आहेत. आधीचे 10 पोल हे नदी पलीकडच्या भागात आहे. येथून 12वा नंबर चालू होतो. 12 ते साधारणपणे 125 पर्यंत आपण पोल पाहणार आहोत आणि 125 ते 150 पर्यंतचे पोल दुसऱ्या भागात पाहणार आहोत. आधी महावितरण विभागाने लाईटीचे पोल हे कडूस रोडला समांतर असे ठेवले होते, परंतु कडूस रोडचे काम हाती घेण्यात आल्यामुळे लाईटीचे पोल हे भीमा नदीला समांतर असे घेण्यात आले आहेत. मित्रांनो, नदीत आपल्याला मोठ्या प्रमाणात माती तसेच खडक आढळून येत आहेत. याचा एक फायदा असा असतो की ज्यावेळी प्रदूषित पाणी नदीत सोडले जाते तर हे खडक नदीचे पाणी ऑटोमॅटिक स्वच्छ करून जातात. नदी शेजारी असलेली जागा ही दुर्गम आहे, येथे जास्त कोणी येत नाहीत. आपण आता पांगरी तसेच दोंदे गावच्या हद्दीत आलेलो आहोत. हा भाग आपल्याला थोडा वेगळा दिसत आहे. येथून खूप खोल दरी आहे. याचं कारण म्हणजे येथे एक छोटी नदी आहे जिचं नाव कुमंडला आहे. कुमंडला नदी ही साधारणपणे 1200 मीटर उंच असलेल्या कुंडेश्वर डोंगरातून उगम पावते आणि तेथून जी उगम पावते ती कोहिंडे, कडूस, दोंदे या गावात भीमा नदीला जाऊन मिळते. ज्यावेळी कुंडेश्वरच्या मावळपट्ट्यात खूप पाऊस होतो आणि खूप धबधब्याचं पाणी नदीमार्फत ह्या भागात येतं त्यावेळी नदीला खूप मोठ्या प्रमाणात पूर येतो. येथील खडक नाहीसे होतात. नदीला अतिशय जास्त प्रेशर असतं. ते पाहून खूप भीती वाटते. ते पाणी कसं दिसतं याचा व्हिडिओ मी जुलै महिन्यात टाकणार आहे आणि तो व्हिडिओ आपल्या खेड तालुक्यात नक्कीच व्हायरल होणार आहे. ज्यावेळी आपण कॉलेजच्या टायमिंगमध्ये असतो त्यावेळी आपण आपल्या जगात असतो, आपल्या मित्रांच्या सानिध्यात असतो, एक सुरक्षित झोनमध्ये असतो, त्यामुळे आपला चेहरा हा सुंदर दिसतो. आपण तरुण असतो, आपल्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव नसतो. पण ज्यावेळी कॉलेज संपतं, आपण रिअल लाईफमध्ये येतो त्यावेळी आपले सर्व मित्र दूर लोटले जातात. फोनवर
कॉन्टॅक्टसुद्धा होत नाही आणि फोनवर कॉन्टॅक्ट करण्यात मजा नाही जी प्रत्यक्ष भेटण्यात असते. या ठिकाणी एका पक्ष्याला शॉक लागून त्याचा मृत्यू झालेला आहे. जीवन मरण कोणाला चुकले नाही. प्रत्येक माणूस आणि पक्षी प्राणी हा जातच असतो. तर माझा सांगायचा मुद्दा असा आहे की आपण निसर्गात फिरल्यावर आपला चेहरा हा कॉलेजच्या मुलांसारखा होतो. निसर्गात फिरल्यावर निसर्गातील झाडे अथवा जे वातावरण असतं ते आपल्यातील निगेटिव्ह व्हाईब, निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेतं आणि आपला तणाव कमी झाल्यावर आपण पुन्हा पॉझिटिव्ह व्हाईबमध्ये येतो. म्हणून सर्वांनी निसर्गात फिरले पाहिजे. आपण आता दोंदेमधील बारनेस तळात आलेलो आहोत. येथून भीमा नदी खालच्या टप्प्यात आहे, त्यामुळे मी तेथे गेलेलो नाही. ह्या ठिकाणी आपल्याला शेवग्याची बाग दिसून येते. शेवग्याचे झाड खूप फायदेशीर झाड असतं. बारनेस तळ हा दोंदे गावचा एक भाग आहे. ही दोंदे गावची वस्ती आहे. येथे आपल्याला ग्रामीण जीवनाची झलक दिसते. शहरात माणसांची संख्या खूप जास्त असते. जिकडे तिकडे पहा माणूस असतो. माणूस हा असमाधानी प्राणी आहे, दुःखी आहे. त्यामुळे शहरात जी माणसं असतात त्यांच्यातील निगेटिव्ह ऊर्जा आपल्यात येते. म्हणून आपण माणसाच्या सानिध्यात जास्त करून नाराज राहतो. या उलट गावात झाडांची संख्या जास्त असते. झाडाच्या सानिध्यात राहिल्यावर आपण ॲटोमॅटिक हॅपी होतो. हिरवा रंग हा डोळ्यांसाठी फायदेशीर असतो. डोळ्यांचे आरोग्य यातून चांगले राहते. या उलट शहरात लाईटीचा जो झगमगाट असतो तो आपल्याला रात्रभर झोपू देत नाही. गावात फिरत असताना गावातील काही लोक मला विचारायची नाव, गाव आणि मला चहा पिण्याचा आग्रह करायची. परंतु मी त्यांना सांगायचो चहा पिणे आपल्यासाठी चांगले नसते, त्याने आपले अपचन होते. त्यामुळे चहाऐवजी ते मला दूध पिण्यास देत आणि मी दूध आनंदाने प्यायचो. आता आपण दोंदे गावातील शिवमंदिरात आलेलो आहोत. हे शिवमंदिर खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, मराठी सिरियलमध्ये ज्याप्रमाणे काही बाबा लोक दाखवतात, त्यांचे लोक भक्ती करतात. मराठी सिरियल अथवा चित्रपट यांचा खूप मोठा प्रभाव लोकांवर होतो. ह्या सिरियल अथवा चित्रपटांच्या नादीला लागता आपण आपल्या पारंपरिक देवाचे स्मरण केले पाहिजे. दोंदे गावात नदी शेजारी 3 मंदिरं आहेत. 2 शिवमंदिरांच्या काठी मी बसल्यानंतर मी पाण्याच्या टाकीवर गेलो. दोंदे गावात उंच असा कोल्हापुरी बंधारा असल्यामुळे येथे पाणी साठवले जाते. पाणी साठवल्यामुळे येथे पाणी धरणाप्रमाणे दिसते. पाण्याचा खूप मोठा बॅकवॉटर आपल्याला दिसून येतो. दोंदे गावातील काही धाडसी मुले या पाण्याच्या टाकीवरून उड्या मारतात. खरं म्हणजे असे धाडस कोणी केले नाही पाहिजे, कारण काही ठिकाणी मार लागल्यानंतर आपले आयुष्य आपण गमावून बसतो. आयुष्य एकदाच असल्यामुळे आपण आपली काळजी घेतली पाहिजे. ज्यावेळी पावसाळ्यात नदीला पूर येतो त्यावेळी ही जी उघडी पडलेली दगडी आहेत ती आपल्याला दिसून येत नाहीत. या ठिकाणी पाण्याची विहीर आहे आणि येथून खाली शिडी आहे. ही जागा खूप धोकादायक असल्यामुळे या जागेच्या बाहेर मी पडलो. नदी शेजारी असणारे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर पाहण्यासाठी मी गेलो. हे मंदिर साधारणपणे 4-5 वर्षापूर्वी बांधलेले आहे. येथे काही लहान मुले खेळत होती, त्यांचे बालपण जगत होती. जन्मापासून बालपणापर्यंत माणूस नवीन असतो, त्याला सगळे अनुभव नवीन असतात. ते सगळे अनुभव तो शिकत असतो. आपला ब्रेन नवीन गोष्ट शिकण्यासाठी तयार केलेला आहे. ज्यावेळी आपण नवीन गोष्ट शिकणे थांबवतो, नवीन ठिकाणी फिरणे जाणं थांबवतो, एकच रुटीन फॉलो करतो, म्हणजे उठतो, कामाला जातो, घरी येतो, जेवतो, झोपतो, अशा बोरिंग रुटीनमुळे आपण बोर होतो. म्हणून आपण नवीन गोष्टी शिकण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे. दोंदे गावात फिरत असताना मला काही इंग्रजकालीन घरं दिसली, जी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्या पिढीने त्यांचे आयुष्य जगले. ती पिढी कशी होती याचा विचार आपण आता करत नाही. त्याचप्रमाणे आपल्या पुढची पिढी आपण कसे आहोत, कसे राहतो याचा विचार करणार नाही. म्हणून आपण आपले आयुष्य बिंदास आणि फ्रीमध्ये जगलं पाहिजे. दोंदे गावातील घरे आणि मंदिरे पाहिल्यानंतर मी गावातील प्रमुख रस्त्यावर आलो. ह्या ठिकाणी आधी दोंदे गावची कौलरू शाळा होती. आता दोंदे गावची शाळा नव्या रूपात बांधलेली आहे. गावाचे ग्रामदैवत असलेले मंदिर बांधण्याचे काम चालू आहे. ज्यावेळी मंदिराचे काम पूर्ण होईल त्यावेळी ह्या मंदिराचा सुद्धा व्हिडिओ आपण घेणार आहोत. दोंदे गावचा जो चौक आहे त्या भागात गणेशाचे सुंदर असे मंदिर आहे. ते मंदिरसुद्धा आपण आता पाहूया. गणेश ही विद्येची देवता आहे, त्यामुळे आपण गणेशाकडून विद्या आणि बुद्धी मागितली पाहिजे. गावातील 3-4 मंदिरांच्या पाया पडल्यानंतर मी खालच्या बाजूस निघालो, जेथे एक पूल आपल्याला दिसून येतो. हा पूल पुढे जाऊन भीमा नदीला जाऊन मिळतो. दोंदे गावच्या शेतकऱ्यांसाठी भीमा नदी खूप महत्त्वाची आहे.
आणि हे पाणी अडवण्याचे काम दोंदे गावचा कोल्हापुरी बंधारा करतो। त्या बंधाऱ्याचे काही ठिकाणी काम चालू आहे, जेथे ढापे झिजले होते, खराब झालते, ते ढापे बदलण्याचे काम चालू आहे। लाईटीचे खांब पाहत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे झाडांची बेसुमार तोड ह्या कामामुळे झालेली आहे। काही झाडे खूप उंच होती, लाईटीच्या मध्ये येत होती, त्यामुळे ती झाडे तोडली गेली। सरकारने झाडे लावण्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळात तापमान 50 सेल्सिअसवर जाण्याची खूप मोठी शक्यता आहे। दोंदे गावाला भेट दिल्यानंतर आपण वडगाव पाटोळे गावच्या हद्दीत आपण आलेलो आहोत। ह्या ठिकाणी 100वा पोल आपल्याला दिसून येतो। साधारणपणे 2 पोलाच्या मध्ये 150 ते 200 मीटर अंतर असतं। ह्या ठिकाणी भीमा नदी आपल्याला एका वेगळ्याच रूपात दिसून येते। काही घोडे हे गवत खात होते, निसर्गाचा आनंद घेत होते। हा भाग निर्मनुष्य आहे, जंगल आहे आणि येथे कुणीही येत नाही। तसेच बिबट्या प्रवण क्षेत्र असल्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे, गाफील राहून चालणार नाही। लाईटचे पोल बसवण्यासाठी महावितरण विभागाने काही ठिकाणी रस्त्याचे काम सुद्धा केलेले दिसते। पुढे चालून गेल्यानंतर एक उंच असा खडक लागतो। त्या खडकावर उभे राहिल्यावर आपल्याला दोन्ही साईडने भीमा नदी अतिशय विशाल अशी दिसून येते। आपण पाहू शकता की भीमा नदी किती विशाल अशी पसरलेली आहे। पावसाळ्यात ज्यावेळी नदीला महापूर येतो, त्यावेळी नदी खूप पाण्यासारखी असते, कारण नदी काठोकाठ भरलेली असते। ह्या ठिकाणी आपल्याला छोटासा झरा दिसून येतो। हा झरा पाहून मन खूप प्रसन्न होतं। काही ठिकाणी ज्या डिपी असतात त्या अशाच उघड्या ठेवलेल्या असतात, त्यामुळे खूप मोठा अपघाताचा धोका निर्माण होतो। आपण आता वडगाव पाटोळे हद्दीमधील भीमा नदी पाहत आहोत। ही भीमा नदी ह्या ठिकाणी खूप उथळ आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी पुलाचं काम सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळेल। राजगुरुनगर भीमाशंकर मार्गावर असणारे पुलाचे काम जवळपास आता पूर्णच झाल्यात जमा आहे। ते काम कशा प्रकारे चालू आहे हे पाहण्यासाठी आपण एका आडवाटेने जाणार आहोत। कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला समोरच पुलाचे काम दिसून येते। पुलाचे जवळपास 80% काम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। ह्या पुलामुळे 2 गावे जवळ येणार आहेत। पलीकडची लोक आणि इकडची लोक यांचे चांगले संबंध निर्माण होणार आहेत। कडूस येथील डांगले शिवार येथून जी नदी मी चालू केली होती, ती वडगाव पाटोळे या गावापर्यंत मी पाहून घेतले आहे। नदीला समांतरच लाईटीचे पोल उभारले गेल्यामुळे त्यांचा सुद्धा व्हिडिओ मी मध्ये घेतला आहे। वडगाव पाटोळे हे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे। मी सुद्धा ह्या भागात बिबट्या वारंवार पाहतो। ह्या ठिकाणी पिंजरा लावल्याचे आपल्याला दिसून येत आहे। बिबट्या हा प्राणी हुशार आहे, तो पिंजऱ्यात अडकत नाही, तो पिंजऱ्यात बसतो, परंतु पिंजऱ्याच्या आत जात नाही। मित्रांनो, व्हिडिओचा दुसरा पार्ट मी नंतर टाकणार आहे। जीवनाचा आनंद घ्या, काळजी घ्या। धन्यवाद।